सत्ताधारी पक्षानं कधीच नोकऱ्या दिल्या नाही, बेरोजगारी वाढली त्यांच्यामुळं, पण मात्र तुम्ही हा प्रयत्न करताय कसं? काय आहे की कालच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आपला बजेट सादर करत होते महाराष्ट्राचा, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की आम्ही 50 लाख नोकऱ्या देऊ करके. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे पोकळ घोषणा खूप झालेले आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती किंवा महाराष्ट्रामध्ये अनेकदा अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती, आम्ही इतके बेरोजगारांना नोकऱ्या देऊ करके. पण खऱ्या अर्थाने किती दिले त्याचा डाटा ते कधीही सांगितलेलं नाही आहे. दिलं की नाही दिलं हेही कोणाला माहीत नाही आहे. पण माझ्या वतीने मी वारंवार हे प्रयत्न करत राहिलेला आहे. अनेक कंपनीजला आम्ही अप्रोच करतो आणि त्यांना विनंती करतो की तुमच्या HR टीमला पाठवा आणि आम्ही जॉब फेअर ऑर्गनाईज करतो. सगळ्या मुलांना ते सगळे सुविधा जे त्यांना द्यायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी, ते इंटरव्ह्यूज आम्ही सगळं इथेच आमच्या ऑफिसमध्ये ठेवतो. आज पुण्याहून पिंपरी चिंचवडवरून टाटा कंपनीचे, टाटा मोटर्स जे आहे त्यांचे HRचे लोक आलेले आहे. आम्ही त्याची पब्लिसिटी केली होती आणि आपल्याला विश्वास नाही बसणार की इतकं सारा मुलांचा प्रतिसाद मिळाला होता आणि विशेषकर ग्रामीण एरियातले जे मुलं आहे त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि इथे इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते HRचे जे लोक आलेले आहे ते डायरेक्टली जे आहे ते त्यांना जॉब ऑफर लेटर ते देत आहे, गेट एंट्री पास त्यांना देत आहे. तर एका अर्थाने खूप चांगलं हे आहे. सगळ्यांना माहीत आहे की आज मुलांकडे नोकऱ्या नाही आहे, खूप शिकलेले आहे तरीसुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही. तर अशा प्रकारचे जॉब फेअर्स आम्ही वारंवार ऑर्गनाईज करत राहिलेलं आहे आणि आज पुन्हा एक जॉब फेअर होत आहे. मला असं वाटतं की खूप सारे मुलांना आज नोकऱ्या तिथे मिळालेली आहे. फायनल डेटा मी घेतलेला नाही आहे. तर चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. परंतु बरेच असे काही पक्ष आहेत ते असे प्रयत्न करत नाहीत, मात्र निवडणुकीच्या टायमाला आश्वासनं देतात. आता तुम्ही तुमचं नशीब असं होतं की कुठेतरी थोड्याशा मताने तुमचा पराभव झाला, मात्र तुम्ही तरी सुद्धा हे प्रयत्न सोडत नाहीयेत. त्यामागचा काय उद्देश आहे? आणि काय आहे की तुम्ही या मुलांना बघितलं, त्यांना भेटलं, त्यांच्याशी बोललो तर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियातून आलेला मुलगा जे आहे ते शिकलेला आहे पण त्याला नोकरीची संधी मिळत नाही आहे. मी ते नोकरी देणारा, नोकरी घेणारा त्यांच्यामधला बीटचा एक मीडिएटर आहे. ज्यांना नोकरी पाहिजे मी त्यांच्याकडे अप्रोच होतो की बाबा मी कंपनीला आणत आहे आणि कंपनीला हे सांगतो की बाबा तुम्ही आमच्याकडे या, ज्यांना नोकऱ्या पाहिजे त्यांना मी इकट्ठा करतो आणि सिस्टमॅटिक खूप प्रोफेशनल वेने आम्ही हे सगळं ऑर्गनाईज करतो. दुसरं पक्ष काय करतं काय नाही करतं याच्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे. पण हे खरी गोष्ट आहे, जेव्हा मी आमदार होतो, खासदार होतो तर त्याची संख्या जास्त होती कारण सत्तेमध्ये होतो मी. आता सत्तेच्या बाहेर असूनसुद्धा हे प्रयत्न जेव्हा मी करतो तर कंपनीजलाही असं वाटतं की एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे म्हणून ते प्रतिसाद देतं आणि अशा प्रकारचे जॉब फेअर्स आम्ही आज ठेवलेले आहे, पुन्हा ठेवू. बरं, महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जास्त चर्चेत असणारा पक्ष तुमचा MIM ठरला आहे, कारण अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तुमचे नगरसेवक गेले होते, नंतर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. तर आता त्यांच्यावर कुठंतरी अपात्रतेची कारवाई संदर्भात हालचाली देखील सुरू आहेत. काय आहे की जेव्हा लोक आपला प्रतिनिधी निवडतो तर हे घरी बसण्यासाठी नाही निवडतं. त्यांची अपेक्षा असती माझ्या अडचणीच्या काळात ते लोकप्रतिनिधी जे आहे ज्यांना मी निवडून दिलेलं आहे ते माझ्यासाठी धावून येईल. आता जे प्रकार घडलं होतं, जेव्हा मारामारी काही झाली होती, मी स्वतः पोलीस कमिशनरांना सांगितलं होतं त्याच्या बाबतीत तुम्हाला जे कारवाई करायची आहे तर तुम्ही ते कारवाई करा, आम्ही त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे एकतर चूक कुणाची आहे हे स्पष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. 2014ला केंद्र सरकारने द स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट 2014 हे पास केलं होतं. हे सगळं नगरपालिकाला बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे की त्यांनी हॉकर झोन तयार करायचं. ते नियमाप्रमाणे आहे, ॲक्ट पास झालेला आहे. मग आपली महानगरपालिका काय वेगळी आहे का, काय विदेशातली आहे का काही की त्यांना हे नियम लागू नाही आहे? मग इतकं वर्ष होऊन सुद्धा आपल्याकडे बॉडी नाही होती. आयुक्त जे आहे ते सिंगल हँडेडली होते उसमें, ते कुठेही कसलाही प्रकारचा निर्णय घेतला असतं. मग तुम्ही का हॉकर झोन तयार केलं नाही आहे?
मलाही माहीत आहे ते शागंजमध्ये जे आहे ना ते रेग्युलर आणि फक्त शागंज एरिया नाही आहे, खूप सारे असे एरियाज आहे जिथे हॉकर्सला अडचण होत आहे. ते हॉकर्स कशासाठी उभे असतात, ते त्यांचं रोजीरोटीचा प्रश्न येतं. कुणीतरी महिला जे आहे टोकरी घेऊन उभे राहते. ते हे सगळं जेव्हा हे हॉकर झोन तयार नाही होते, याचा अर्थ हे होतं की महानगरपालिकाचा तोडी दस्ता असू द्या किंवा पोलीस कमिशनरांचा पोलिसांचं जे कर्मचारी असते त्यांच्यासाठी हे हॉकर्स म्हणजे ATM मशीन असतं. की कधीही जायचं, चला इथून चला तुम्ही इथं बाहेर पडा, मग ते विनंती करतो, मग 100-50 रुपये द्यायचं. आता त्या शागंज एरियामध्ये एक पोलीस चौकी समोर आहे, मग पोलीसवाले उभे होते का त्यावेळी उपस्थित होते का, नाही होते ना उसमें. मग चूक जेव्हा महानगरपालिकेची आहे आणि तुम्ही फक्त त्या हॉकर्सवर जबरदस्ती करत होते तर आमचे लोक गेले. ठीक आहे, कोणाची भाषा कशी होती मला माहीत नाही आहे, मी नाही होतो इथे, पण ते काहीतरी कोणी चांगली भाषा वापरली नाही. मग तुम्ही 13 लोकांवर केसेस रजिस्टर करता. आणि मी आपल्याला ओपन चॅलेंज करतो, हे पोलीस कमिशनरांनी समजून घ्यावा आणि महानगरपालिकेचे आयुक्तांनीही समजून घ्यावा की जे आमचे कॉर्पोरेटर्स तिथे उपस्थित नाही होते त्यांच्याही नाव त्या FIR मध्ये टाकण्यात आलं. मग कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला? सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला जबरदस्ती केलेली आहे का, किंवा पराभव झालेले कॅन्डिडेट्सने तुम्हाला हे सक्ती केली का की याचंही नाव टाका, याचंही नाव टाका, आणि 13 लोकांवर तुम्ही असंच. म्हणजे याचा अर्थ हे आहे की कुठेतरी काही झालं तर सगळ्यात जास्त आपले कॉर्पोरेटर्स जे आहे ना ते त्यांनी पळून जावं, घरमध्ये जाऊन झोपून जावा, ब्लँकेट टाकायचे आणि बाहेर यायचंच नाही. हे तसं तर चालणार नाही आहे ना उसमें. एका प्रकारे तुम्ही प्रेशर टाकण्याचं हे करत आहे. तुम्ही करा, तुम्हाला नियमाप्रमाणे जे कारवाई करायची आहे तुम्ही करा. आम्ही पण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न विचारू की हॉकर झोन का तुम्ही तयार केलं नाही आहे. परंतु ती अपात्रतेची जी कारवाई आहे त्या संदर्भात काय सांगाल? काय, ठीक आहे ना, नियमाप्रमाणे त्यांनी FIR केलेली आहे. आता पोलीस कमिशनरांनी त्याची इन्क्वायरी करायला पाहिजे आणि पोलीस कमिशनरांनी याचीही इन्क्वायरी करायला पाहिजे की कोणाच्या सांगण्यावरून हे नाव FIR मध्ये टाकण्यात आले. पोलिसांनीच टाकले ना, तर तुम्ही काही इन्क्वायरी केली का की या 13 मध्ये हे कॉर्पोरेटर तर होतच नाही त्यावेळी, उपस्थितच नाही आहे. तुमचे कॅमेरे असेल, मीडियावाल्यांचे कॅमेरे असेल, सोशल मीडियाचे कॅमेरे असेल, त्याच्यामध्ये बघा तुम्ही ते कॉर्पोरेटर आहे का. जो आहेच नाही स्पॉटवर त्याचंही नाव का टाकण्यात आले, पोलिसांनी इन्क्वायरी करा. आणि ज्यांनी खोटी FIR झालेली आहे त्यांच्यावर FIR रजिस्टर करा उसमें. हे अशा प्रकारचं वन साइडेड तर होणार नाही ना उसके अंदर. थोडा बहुत कायदे कानून आम्हालाही कळतं, मला स्वतःला तर खूप चांगलं कळतं. तर तुम्ही असं दमदाटी करून हे करणार असेल तर आम्हीही त्याचं कोर्टामध्ये जाऊन आम्ही फेस करू ते आहे तुम्ही. पण हे नाही सांगितलं की कधीपर्यंत देणार, म्हणजे घोषणा करायची, मग हे बिचारे बँकामध्ये गेल्यानंतर नाही का त्यांच्याकडे इतकं मोठं हे आणा ते आणा, हे आणा ते आणा करके, म्हणजे त्यांना टाईम बाउंड द्यायला पाहिजे होतं की 1 महिना. कारण जेव्हा सीझन सुरू होईल आता 2 महिन्याच्या नंतर पीक लावण्याचं सीझन जेव्हा सुरू होईल त्यावेळी ते कर्ज राहणार असेल तर काय उपयोग होणार आहे. आणि फक्त 50,000 रुपये तुम्ही प्रोत्साहन जे प्रामाणिकपणे भरतो तर तुम्ही म्हणतो की आम्ही 50,000 रुपये देणे, आणि जे पैसे घेऊन स्वतःचा उपयोग करत आहे त्यांना म्हणतं की तुमचं कर्ज माफ, पण तुम्ही प्रामाणिकपणे भरतो ना की तुम्हालाही आम्ही. तर त्यांना खऱ्या अर्थाने 50,000च्या ऐवजी त्यांनाही 2 लाख रुपये प्रोत्साहन बक्षीस द्यायला पाहिजे होतं. आणि दुसरं जे आहे ते सगळं भंपगिरी आहे, उसमें 50 लाख जॉब्स देणार आहे करके. हे सांगा की 3 महिन्यामध्ये आम्ही 25,000 मुलांना देणार, तर 3 महिन्याच्या नंतर आम्ही तुम्हाला विचारणार की दाखवा आम्हाला 25,000 काय आहे आणि काय आहे की 2047 मध्ये काहीतरी करणार आहे ते. अरे आता 2026 आहे, 2047 कधी येणार आहे. तर ठीक आहे, आता सत्ताधारी तर म्हणणार आम्ही खूप चांगलं बजेट दिलेलं आहे, पण लोकांना कळतं काय चांगलं आहे काय नाही आहे. जवाब राय का हिंदू